जय जवान जय किसान. राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या. देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. आधी आदळ आपट, रुसवे फुगवे नको नको म्हणत शिंदे यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ. अजितदादांचाही षटकार. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर बारामतीत जल्लोष. दरवाढीच्या प्रतीक्षेत कापूस साठवणुकीवर शेतकऱ्यांचा भर. यंदा उत्पादन घटले. झारखंडमध्ये 11 जणांना मंत्रिपदाची शपथ. झामुमोच्या 6 आमदारांचा समावेश. MPSCची भूवैज्ञानिक पदाची परीक्षा 2 वर्षांपासून रखडली. जुन्या मंत्र्याचे मूल्यमापन करूनच संधी. मंत्रिमंडळ विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी. सरसकट सर्वांचाच समावेश होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट. चैत्यभूमीवर भीमसागर लोटला. महापरिनिर्वाण दिनी आज महामानवाला अभिवादन. महाबळेश्वर. 5 गणीतील गुलाबी थंडीला ब्रेक. ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला. गाईच्या दुधाला अवघा 26 ते 27 रुपये भाव. दूध उत्पादक संकटात. महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध पक्ष संघटनांतर्फे आज विविध कार्यक्रम. शपथविधीला केंद्रीय मंत्र्यांसह 18 राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित. जब तक सूरज चांद रहेगा, बाबासाहेब का संविधान बना रहेगा. बाबासाहेबांच्या संविधानामुळे कोणी मुख्यमंत्री तर कोणी उपमुख्यमंत्री. एकनाथ शिंदे. थोडक्यात सविस्तर माहिती. बाबासाहेबांच्या संविधानामुळे कोणी मुख्यमंत्री झाला, कोणी उपमुख्यमंत्री. मी नेहमीच म्हणतो, एक सर्वसामान्य कार्यकर्ता होतो. समाजकारण करता करता राजकारणात कसं आलो कळलंच नाही. एका सामान्य कुटुंबातून आलेला कार्यकर्ता या पदापर्यंत पोहोचू शकला. कुटुंबातून आलेली व्यक्ती देशाची पंतप्रधान बनू शकते, आदिवासी भगिनी राष्ट्रपती होऊ शकते, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे मंत्रिपद देताना कठोर होणार. दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता. शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासंबंधी अत्यंत कठोर भूमिका घेण्याची शक्यता आहे. सूत्राच्या माहितीनुसार शिंदे आणि आपल्या नेतृत्वातील सरकारमधील शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांचा पत्ता कापून त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी पुन्हा मैदानात. फडणवीस सरकारला 5 जानेवारीपर्यंतचा अल्टिमेटम. मस्ती अन गुरमीत राहू नका असा इशारा. थोडक्यात सविस्तर माहिती. महायुतीचे 5 डिसेंबर रोजी सरकार स्थापन झाले आहे. त्यांना आम्ही 1 महिन्याचा कालावधी देत आहोत. त्यांनी 5 जानेवारीपर्यंत मराठा आरक्षण, मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घ्यावे, अन्यथा मराठा समाज पुन्हा संपूर्ण ताकदीने सरकारला परेशान करतील, असा इशारा मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. आम्ही विरोधी पक्षात असलो तरी मॅन्डेट पूर्ण मानत नाही. देवेंद्र फडणवीसांनी लाडक्या बहिणींना 3,000 रुपये द्यावे. सुप्रिया सुळे. फडणवीसांना मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा. आता लाडक्या बहिणींसाठी नाही तर सगळ्या घटकांसाठी काम करावे. इम्तियाज जलील. राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा तडाखा. अनेक ठिकाणी रब्बी पिकाचे नुकसान. थंडीचा जोरही ओसरला. रोज ताज्या आणि ठळक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
जय जवान, जय किसान, जय हिंद.